या ठिकाणी आपण सवना या ठिकाणी आलेलो आणि मराठा बांधव जे आहेत ते आता सवना सर्कलला फिरत आहेत, पूर्ण गावात फिरणार आहेत। तर आपण पाहू कशा प्रकारे प्रतिसाद आहे या लोकांचा, जनतेचा कौल कोणाच्या बाजूला असणार आहे। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुद्रा, रयतेचे राजे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, कोलंबिया विश्वविद्यालय अमेरिकेमधून लाखो डिग्री घेऊन भारतीय संविधानाची राज्यघटना लिहिणारे तसेच दीनदुबळे दलितांचे केवारी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक, पुण्यश्लोक राज्यमाता राष्ट्रमाता राणी लक्ष्मीबाई तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या चरणी नतमस्तक, सर्वांना समानतेची वागणूक देणारे संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक, तसेच वाल्मिक ऋषीजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। सत्ता एकता बंधुतेचा स्वातंत्र्याने लोकशाहीने महान असला आपला भारत देश 28 राज्य 9 केंद्रशासित प्रदेश, तसेच माता रेणुकाचे मंदिर माहूरगड या हिंगोली जिल्ह्यामध्ये, तसेच 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वें ज्योतिर्लिंग नागनाथाचे मंदिर औंढा नागनाथ याच हिंगोली जिल्ह्यामध्ये, तसेच वारकरी संप्रदायाचे प्रतीक नरसिंह नामदेव श्री शिरोमणी नामदेव महाराजांचे मंदिर याच जिल्ह्यामध्ये, तसेच सर्वांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने पावन झालेला आपला हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्ह्याची ओळख सांगायची झाली तर 5 तालुके 113, त्यामध्ये 763 गावे, त्यामध्ये आपला आदर्श आणि कर्तृत्वान असलेला शेनगाव तालुका, त्यामध्ये 94 विधानसभा ही हिंगोली जिल्ह्यामध्ये येते आणि 94 विधानसभेचे अपक्ष उमेदवार असलेले आपले डॉक्टर रमेश शिंदे। डॉक्टर साहेबांबद्दल सांगायचं असलं तर गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य कोण्याही समाजाचा फोन जाऊ डॉक्टर साहेब एनी टाइम एका सेकंदात फोन उचलतात। मागे आपल्या हिंगोली तालुक्याचं आणि शेनगाव तालुक्याचं लाईनीचं विद्युत वितरणाचं प्रकरण होतं, डॉक्टर साहेबांनी 9 दिवस पाण्याचा घोट न घेता उपोषण केलं, ते डॉक्टर साहेबांची ओळख आहे। कोणाचाही फोन जाऊ, आरोग्याचा प्रश्न असो, शाळेचा प्रश्न असो, कोणा गरीबाचं काम असो, ब्लडचा प्रश्न असो, बाहेर जिल्ह्यातून जरी फोन आला तर डॉक्टर साहेब आपलं कर्तृत्व आणि पराक्रम दाखवून तिथं कर्तृत्व ठिसावू म्हटणार। लाखो नेते असतील, लाखो पुरावे असतील, परंतु काही एसीच्या गाडीमध्ये घुमणारे आपण पाहिले, 2 कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये राहणारे आपण पाहिले। शाळेचा प्रश्न असेल तर नियोजन मध्ये शाळेसाठी एकही बोलत नाही, 15% 20% जिथे भेटते तिथेच आमदार खासदार बोलतात। पण डॉक्टर साहेब शाळेसाठी असो, आरोग्यासाठी असो, दवाखान्यासाठी असो, आंदोलन करून न्याय मिळून देण्याची डॉक्टर साहेबांची ओळख आहे। डॉक्टर साहेबांचे मोठे भाऊ रमेश्वर दादा शिंदेचं सांगायचं झालं तर नरसीच्या नामदेव महाराजापासून तर पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत त्या दादाचं योगदान आहे, दादाची ओळख आहे। डॉक्टर साहेबांचं घराणं झालं 25 जणांचा कारभार हे एकत्र आहे आणि सर्वांसाठी दिनदुबळ्यासाठी लढतात अशी डॉक्टर साहेबांची ओळख आहे। मी कुठल्याही राजकारणाला विरोध करत नाही, पण माणूस पाव पक्ष पाव नाही, जेव्हा पक्षाचा येतो तेव्हा पक्षाचं काम करा, पण माणसाचे जेव्हा कर्तृत्वाचं काम येतो आणि एखादा कर्तृत्वान माणूस जर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या विधानसभेमध्ये जर उभा असेल तर निश्चित आपलं काम आहे की त्या माणसासाठी 30 तारखेला बटन दाबायचं, बटन दाबल्यानंतर त्या माणसाचं काम आहे आपल्यासाठी रस्त्यावर उतरायचं। निश्चितच मी ग्वाही देतो की डॉक्टर साहेब जर निवडून आले तर गोरगरीब कष्टकरी दीनदुबळ्या आणि सर्वांचा फोन एका याच्यामध्ये उचलून काम करतील। अहो लाखो आमदार झाले आतापर्यंत, लाखो खासदार झाले, 288 आमदार विधानसभेत येत, परंतु गोरगरिबासाठी आणि हिंगोली विधानसभेसाठी लक्षवेधीमध्ये प्रश्न मांडून एखाद्या शाळेसाठी किंवा एखाद्या याच्यासाठी निधी आणणारा आमदार दाखवा। अहो आमदार चिठ्ठीवर वाचून काय बोलत असते का? आमदार जेव्हा बोलायला तेव्हा अध्यक्षाला घाम फुटला पाहिजे। 287 आमदारांच्या आमदाराकडे पाहायला पाहिजे आणि 288 आमदार आपल्या जिल्ह्याचे असले पाहिजे। ही आमदाराची पोझिशन आपल्या डॉक्टर साहेबांमुळे मध्ये, म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही एकदा 20 तारखेला संधी द्या आणि संधी दिल्यानंतर पुढच्या आठवड्यातच काय हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली विधानसभेमध्ये जर फरक नाही पडला तर आम्ही जर नाही केलं तर तुम्ही आम्हाला म्हणा। म्हणून सर्व मायबापाला विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला पाण्यासमोरील बटन दाबून सर्वांनी डॉक्टर साहेबांना भरघोस मताने विजय करायचा आहे। सर्वांना माझा मानाचा जय शिवराय, जय भीम, सर्वांना नमस्कार, जय जय भारत, जय महाराष्ट्र। यानंतर आपले डॉक्टर साहेब 2 शब्दात आशीर्वाद देण्याची विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की, माता मासाहेब जिजाऊ की, बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर साठेंचा, संत सेवालाल महाराजांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा। शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशा कसे येत नाही, असे कसे येत नाही। हिंदुस्थानचा राज्यभक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो।
सर्व महापुरुषांना अभिवादन करून संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या कार्याला सलाम करतो. आपण पाहिलं असेल मागच्या 14 महिन्यात लढाई, 14 महिन्यापूर्वी मनोज जरंगे पाटील अंतरवाली सराटी या गावामध्ये उपोषणाला बसले होते आणि तिसऱ्या दिवशी 1 तारखेला त्या ठिकाणी या महाराष्ट्राचे अनाजीपंत देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी मनोज यांचं आंदोलन कसं उचलायचं, मराठ्यांचा आवाज कसा दाबायचं या ठिकाणी पाहिलं असेल. तसं त्यांना वाटलं राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली, तसं मी यांचं आंदोलन आणि मराठ्याचा आवाज सहज दाबतो का नो. पण आज पाहिलं असं 14 महिन्यापासून मनोज झुकले नाही, वाकले नाही, फुटले नाही, विकले नाही आणि या देवेंद्र फडणवीसचे बाप ठरलेत आणि आणखी त्यांचं आंदोलन चालू आहे. या ठिकाणी 18 तारखेला मागच्या महिन्यात मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांनी आवाहन केलं की येणारी विधानसभा आपण या ठिकाणी त्यांनी आवाहन केलं. पण पाहिलं असं तुम्ही हिंगोलीचे आमदार महोदय तानाजी मुटकुळे साहेब यांनी आपले पाण्यात देव पडून ठेवले होते फक्त रमेश शिंदे यांना त्यांच्याकडून फक्त तिकीट मिळणे म्हणून. अनेक लोकांना ऑफर दिल्या, जे सोबतचे तिकीट मागणार त्यांना अनेकांना ऑफर दिल्या, तुम्ही 2 कोटी देतो, 3 कोटी देतो, फक्त तुम्ही तिकीट घ्या, तुम्ही लढा, तुमचा खर्च मी दाखवतो. या ठिकाणी पाहिलं असेल शेवटी 4 तारखेला मनोज यांनी सकाळी 8 वाजेपर्यंत दुसरे सकाळी 5 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला आणि काही कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यांनी ठरवलं माझा सामाजिक लढा राहील. त्या ठिकाणी निघाल्यानंतर हिंगोली विधानसभेतील अनेक गावातून स्वयंसेवकाचे फोन आले, काही मंडळींचे फोन आले आणि आग्रह करत होते व तुम्ही या ठिकाणी तुम्हाला उभं राहावं लागतंय. निश्चित सर्वांच्या बळावर सर्वांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी मी विधानसभेला अपक्ष उभा राहिलेला आहे. अपक्ष लढले मला वाटतं जवळपास त्यांच्या 35 लढाई चालू आहे. हे एकदा आलं नाही आणि मला वाटतं भैयासाहेबांना आतापर्यंत कुठे निवडून नाही, त्याची माझी बहीण पुढे केली आहे. निश्चित त्यांच्यामध्ये धमक नाहीये, त्यांच्यामध्ये कर्तव्य नाहीये, पुन्हा ठिकाणी त्यांनी माझी बहीण पुढे केली असेल तर पाहिलं असेल हा माणूस कोणाच्या सुख दुःखामध्ये नाही, कोणी आरक्षणामध्ये नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही, फक्त यांना पाहिजे बँक, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदारकी, बाकी यांना शेतकऱ्याची काही घेणं नाही. निश्चितच अशा निष्क्रिय माणसांना या ठिकाणी आपण मदत करू नये माझी विनंती आहे. या ठिकाणी पाहिलं असेल दुसरे 15 वर्ष आमदार बघले असेल त्या कृष्णा खोऱ्याचे अध्यक्ष होते, त्या टायमाला त्यांना कधी शेतकरी आढळून नाही. जे काय असतील तुम्हाला सांगतो मी बोलण्यासारखं खूप आहे, आणखीन खूप बाकी काय होतं. या ठिकाणी निश्चित मला या ठिकाणी तुमचे गरीबाचं शेतकऱ्याचे निवडून द्या. या ठिकाणी तुमचं मी आमदार म्हणून काम करणार नाही, तुमचं सालगडी म्हणून 5 वर्ष काम करीन, निश्चित माझा विश्वास ठेवा.